आणि आता एक मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या भावनिक राजकारण करताय का असा सवाल उपस्थित झालाय आणि याला निमित्त ठरलंय करमाळ्यात जनसन्मान यात्रेत अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य। शरद पवार हे आमचे दैवत आहे असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय। आम्ही चुकलो तर कान धरा असं विधान अजित पवार यांनी केलंय। नुकताच शरद पवार यांनी आम्ही घरात एकच आहोत असं वक्तव्य केलेलं होतं। त्यामुळे पवार काका पुतण्याच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा सध्या रंगली आहे। आम्ही कुणाचा अपमान केलेला नाही, आम्ही कुणाला दुखावलेलं नाही। आम्ही इतके दिवस पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली काम करत होतो, ते आमचं दैवतच आहे, त्याबद्दल दुमत नाही। परंतु आता आम्ही करतोय, आम्हाला करू द्या ना। आम्ही चुकलो तर कान धरा ना की आजी तिथं तू चुकला। परंतु आम्ही जर योग्य रस्त्याने चालत असलो, आमच्या संजय मामाला पण आम्ही 3-3 हजार कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी मंजूर करून देत असू तर का करायचं नाही। तर यावरूनच जयंत पाटील यांनीही अजित पवार यांना टोला लगावला। बघूयात। नाही, त्यांचा स्वभाव आता आम्हाला जवळून माहिती आहे, त्यामुळे ते एकदा बोलले की बोलले, त्यात रिव्हर्स नसतो। आता हा रिव्हर्स येतोय ते त्यांच्या स्वभावाला धरून नाहीये, त्यामुळे ते कन्सल्टंटनी सांगितलं असेल आता असं बोला म्हणून कदाचित बोलले असतील, मला माहित नाही।